तर बघ मित्रा, त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती आपल्याला पाठच आहे 180 अंश. त्यानंतर चौकोनाच्या चारही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती हे पण आपल्याला पाठच आहे 360 अंश. पण जर परीक्षेमध्ये असं विचारलं पंचकोनाच्या पाचही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती आणि सप्तकोनाच्या सातही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती, तर काय करायचं बघ आता मी सांगतो. पहा, त्रिकोणाच्या तीनही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती, तर फॉर्म्युला आहे n-2 गुणिले 180. आता n म्हणजे काय, तर त्रिकोणाला किती बाजू असतात, 3. 3-2 गुणिले 180. 3-2 1 आणि 1 गुणिले 180. 180 एक 180 अंश. त्रिकोणाच्या तीनही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. त्यानंतर दुसरा प्रश्न, चौकोनाच्या चारही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती. चौकोनाच्या चारही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती, सूत्र आहे n-2 आणि गुणिले 180. आता या ठिकाणी यांची किंमत किती घ्यायची, तर चौकोनाला बाजू असतात 4. 4-2 गुणिले 180. 4-2 2 आणि 2 गुणिले 180 बरोबर 360 अंश. चौकोनाच्या चारही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज 360 अंश असेल. तर मित्रा, हे जे दोन प्रश्न होते ते होते माझ्यासाठी. आता समोरचे दोन प्रश्न असतील तुझ्यासाठी. पंचकोनाच्या पाचही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती आणि सप्तकोनाच्या सातही अंतर्कोनांच्या मापाची बेरीज किती, या दोन प्रश्नाचे उत्तर तुला सोडायचे आहेत आणि कमेंट्स करून कळवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.